समुद्रावरून चालणारं प्लेन असं करून मस्त 40 ते 50 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. मंडळी, आपण गावी जातो. तर आमचं गाव आहे रत्नागिरी गावखडी आणि गावाला जायला किती वेळ लागतो ना आपल्याला? 9 तास लागतात आपण एसटीने जायचं म्हटलं तर. आणि ट्रेनने जायचं तर आपण समजा मी जनशताब्दी ट्रेनने गेले तर सकाळी 5:30ची ट्रेन पकडली तर आमच्या इथं रत्नागिरी स्टेशनला जायला 10:40. ती सुपरफास्ट आहे म्हणून एवढं तरी लवकर. आणि त्याच्या पुढे 1 तास, म्हणजे ट्रेनने जरी गेलो तरी 7 ते 8 तास जातात. पण तुम्हाला रत्नागिरीला अवघ्या 40 ते 45 मिनिटं इतका प्रवास करून गावाला पोहोचायचं आहे का? तर मग हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण तुम्हाला ही 40 ते 45 मिनिटं मी कसं काय पोहोचणार ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, चॅनलमध्ये नवीन असाल तर आत्ताच लगेचच चॅनल सबस्क्राईब करून टाका. हे बघा, बहिणीचे सासरे पप्पा इथे हे आहेत ना, सतत गावाला जात असतात. सतत कुठलाही सण असो. काय मग पप्पा, तुम्हाला पोचायचंय काय 40 ते 25 मिनिटात गावाला? आनंद वाटेल ना. आता ते एसटीने प्रवास करतात ना म्हणून. मग किती छान असेल ना तो प्रवास. चांगले. मग ही बघा, आई आलेली आहे गावाहून, मुंबईला आलेली आहे. ते बहिणीकडे आहे मी आता. आई, किती छान ना, आपण गावाहून 40 ते 45 मिनिटात जर इकडे आलो तर मुंबईला. मस्त ना. मग तुला तर मी रोजच घेऊन येईन कधी नाही कधी, फक्त तिकीट मिळायला पाहिजे. काय रंजना, मग किती छान ना प्रवास. मस्तच एकदम. हा, असं जायला मिळालं तर असं मस्त बघत बघत पण जाता येईल आणि लवकर आपण गावाला पण पोहोचू. हे तर मस्तच एकदम. मस्त ना. आणि हो, तिकडून आपल्याला बस वगैरे मिळेल ना कुठली पण. किती छान ना. मस्त ना. मस्तच होईल तर मस्तच होईल. ही बघा श्रेया, नेहमी मामाच्या गावाला जायचंय, मम्माच्या माहेरी जायचंय. हे बघा, हे बघा, गावाला जाणं म्हणजे हिला खूप आवडतं. काय मग श्रेया, काय कसं वाटतंय? 40 ते 45 मिनिटात तू पोहोचणार आता मामाच्या गावाला. टाइम स्पेंड करायला भेटेल है ना. आणि म्हणजे ते प्रवासात टाइम नाही जाणार आणि कंटाळ पण नाही येणार आणि थकल्यासारखं पण नाही वाटत. हो की नाही. मस्त की नाही. हो ना. हे आमचं आळसाटलेलं पोर आहे. उर्व्या, तुला कसं वाटणार आहे गावाला जायला? कसं वाटणार आहे? चांगलं वाटेल. चांगलं म्हणजे कसं? मला एक्सप्रेशन तुझे दिसत नाहीयेत. छान वाटेल ना. लवकर पोहोचू ना. मग ते एक काम कर, मग तू गावाला येऊच नको, हाय ना. तिकीट काढायला पाहिजे. तिकीट जरा मिळताना प्रॉब्लेम आहे. बघूया. तर मंडळी, 40 ते 50 मिनिटाचा प्रवास म्हणजे काय आहे माहितीये का? तर हा प्रवास होणार आहे सी प्लेनने. सी प्लेन म्हणजे काय माहितीये का? की त्याबद्दलची तुम्हाला माहिती देते. तर महाराष्ट्र मरीन बोर्ड आणि महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असे दोघे मिळून हा प्लॅन, हे प्रोजेक्ट पुढे नेणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे सी प्लेनची खासियत काय आहे? की हे आहे ना, लँडिंग आणि टेक ऑफ दोन्ही सुद्धा समुद्रातच होणार आहे. आणि हे जे प्लेन आहे हे पूर्णपणे अगदी समुद्राच्या पाण्यावरूनच उडणार आहे. त्यामुळे मस्त तुम्हाला समुद्राचा देखावा पाहायला मिळणार आहे. आणि ह्या प्लेनने प्रवास करणं म्हणजे अतिशय धोका कमी. हे प्लेन कसं आहे माहितीये का तुम्हाला? म्हणजे जरी असा काही बिघाड वगैरे जरी झाला या प्लेनमध्ये तरी ते धाडकन खाली नाही पडणार आहे प्लेन, तर ते अगदी स्लोली समुद्रात उतरणार असं ते आहे प्लेन. आणि हे प्लेन तुम्हाला माहिती की जास्तीत जास्त किती उडणार? ते 150 ते 900 मीटर उंच एवढं हे, म्हणजे ढगांच्या खाली एवढं हे उंच उडणार आहे प्लेन. आणि फूटमध्ये सांगायचं तर 500 फूट ते 3000 फूट एवढं हे प्लेन उंच उडणार आहे. आणि प्रत्येक सीटच्या खाली तुम्हाला लाईफ जॅकेट असणार आहे.
आणि हे कसं असणार आहे माहिती, म्हणजे तुम्हाला सांगते बोट आणि विमान असा दोन्हीचा असा हा कोंबो आहे. जेव्हा ते खाली उतरणार ना विमान, तेव्हा असं धावपट्टीवरून नेहमी जे धावत जातं ना विमान, तर हे अगदी पाण्यातून विमान असं पुढे जाणार आणि मग ते पाण्यातच उतरणार आणि त्यानंतर मग हे प्लेन म्हणजे छोट्या बोटी, तुम्ही कधी लहानपणी बोटीचा प्रवास केलाय का? मी बोटीचा प्रवास केला होता. म्हणजे बोटीमधून कसं असायचं, बोट म्हणजे जेटी आली ना की बोट जेटीपासून अगदी दूरवर थोडीशी 50 ते 100 मीटर आय थिंक, ते थोडंसं लांब असं ती बोट थांबायची. त्यानंतर छोट्या बोटी यायच्या, त्याला आम्ही म्हणायचो खपाट, आणि मग असा त्या बोटीला असा जिना असायचा, तसंच विमानाला पण असणार आहे. आणि त्या जिन्यामधून आपण त्या खपाटामध्ये उतरणार आणि मग ते खपाट जेटीच्या पुढे जाणार. असा हा प्रवास आहे. आणि तुम्हाला मी सांगते मंडळी, महत्वाचं, ह्याचं तिकीट किती असणार आहे माहिती आहे का तुम्हाला? ह्याचं तिकीट असणार आहे फक्त, म्हणजे सध्या उडती बातमी आहे की याचं तिकीट पण खूप कमी आहे. म्हणजे अगदी 1,500 ते 2,000 इतकंच तिकीट आहे. म्हणजे हा प्रवास आपल्या खिशाला देखील परवडणारा आहे. नाहीतरी तुम्हाला माहिती आहे की आपण एसटीने जेव्हा प्रवास करतो ट्रेनने, तेव्हा सुद्धा 1 ते 1,500 हे असतंच तिकीट, हो की नाही? आणि आपण लक्झरी बसने गेलो तरी स्लीपरचं जर काढलं तर 1 ते 1,500 हे तिकीट असतंच. मग हे किती छान ना, तुम्हाला प्रवासच केलेला असं वाटणारच नाही, एकदम मस्तच मजा येणार आहे. आणि मंडळी, प्रवासी एका वेळेला किती असणार माहिती आहे का? सध्या तरी माहितीप्रमाणे 20 प्रवासी किमान म्हणजे असणार आहेत एका वेळेला. आणि रत्नागिरीला आता तुम्हाला माहिती रोरो पण चालू झाले होते, पण रोरोचा आम्हाला काहीच उपयोग नाही झाला, रोरो बोट. तर हे जे आहे ना विमान म्हणजे प्लेनचं थांबा कुठे आहे, तर गणपतीपुळेला देखील असणार आहे. आणि दुसरं भाटे बीच या ठिकाणी हे जेठी बांधणार आहेत. म्हणजे इथे कदाचित भाटे बीच आणि भगवती मंदिर असं दोन्ही ठिकाणं आहेत, पण जास्त मला वाटतं की भाटे बीचला मी मध्येच पाहिलं की काम चालू होतं जेटीचं, तर बहुतेक तिथेच थांबणार आहे. आणि मग काय होणार की मस्त आता टुरिझमला खूप टुरिझमचा वगैरे व्यवसाय असेल तर त्यांना खूप फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक कोकणात प्रवास करणार आहेत. आणि दुसरं मुंबईला काय माहितीये का, मुंबईला कुठे हे होणार आहे, तर मुंबईला हे होणार आहे बेलापूर नवी मुंबईला. कारण बेलापूरला ह्याला स्पेस खूप मोठा लागतो ना, तर मोठा स्पेस आहे. दुसरं मग म्हणतात जुहू, पण जुहूला पण जागा कमी आहे. आणि गेटवे ऑफ इंडिया जर म्हटलं तर टुरिझमसाठी खूप चांगलं आहे, कारण ते गर्दीचं असं ठिकाण आहे, पण तिथे परवानगी वगैरे शेवटी घ्यावी लागते ना, तर ते थोडंसं अवघड आहे. आणि दुसरं म्हणजे आता अशी माहिती मिळाली आहे की मार्च महिन्याच्या अगोदर हे आपली ही सेवा चालू होणार आहे. सी प्लेन मस्त ना. आणि ही बोटचं पण एक आहे, ही जी बोट आहे ना फक्त आणि फक्त म्हणजे जेव्हा पावसाळा असेल ना तेव्हा कसं वारं वगैरे वाहणार, वादळ असणार, तर त्यावेळेला ही सेवा बंद असेल. पण इतर वेळेला म्हणजे मला वाटते पाऊस संपल्यानंतर पुढे मग मे पर्यंत ही सेवा चालू असेल. तर आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपण एसटीने जर प्रवास केला तर 30 किलो वजन आपल्याला फ्री असतं ना. तर तसं मग इथे कसं म्हणजे प्रत्येक तिकिटीला एक 10 ते 15 किलो वजन तुम्हाला फ्री आहे. म्हणजे तुमच्यासोबत तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता. म्हणजे जर तुमच्या घरातले 5-6 जण असतील तर मस्त आरामात घेऊन जा ना, आणि गावातून येताना फणस, आंबे, पेटेच्या पेटे घेऊन या. म्हणजे तेव्हा मुंबईला येणार असाल तर, कारण 10 किलो एका माणसाला आहेत. तर मग आपण वाट बघूया लवकरात लवकर कधी चालू होतंय ना, खरंच मला पण उत्सुकता आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती कशी वाटली, तुम्हाला ऐकून आनंद झाला की नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मग भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.